तर शेतकऱ्यांसाठी हवामानाबाबत पुढचे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान राज्यातील काही भागात पावसाची सक्रियता वाढण्याचे आसार दिसत आहेत. तर दुसरीकडे ज्या भागात मागील काही दिवसापासून पावसाची प्रतीक्षा आहे, त्या भागातील शेतकऱ्यांना अजून मोठ्या पावसाची गरज आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भाकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. एका बाजूला विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या बाजूला मराठवाड्यात पावसाचा सर्वदूर पाऊस पडण्याची आणि काही भागात मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 3 दिवसात नेमकं कोणत्या भागाला दिलासा मिळू शकतो, कुठे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि ज्या भागात पाऊस कमी आहे तिथली परिस्थिती काय राहणार, हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी पाहूया 10 ऑगस्टची परिस्थिती. हवामान अंदाजाच्या ताज्या अपडेटनुसार 10 ऑगस्टला विदर्भात पावसाची शक्यता वाढण्याची शक्यता आहे आणि काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भानंतर आपण मराठवाड्याबद्दलही पाहणार आहोत. मात्र आता संपूर्ण विदर्भात एकसारखाच पाऊस पडेल असं नाही. स्थानिक वातावरणानुसार काही भागात जोरदार सरी तर काही भागात हलक्या ते तुरळक पाऊस होऊ शकतो. त्यामुळे ज्या शेतामध्ये अधिक पाणी साचण्यास समस्या आहे त्याचे निवारण शेतकऱ्यांनी करून घ्यायचे आहे. आता येऊया मराठवाड्याकडे, कारण सध्या सर्वाधिक चर्चा मराठवाड्याची आहे. 10 ऑगस्टला मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस मेघगर्जनेसह आणि 11 तारीख आणि 12 तारखेलाही तुरळक असा पाऊस राहील. पण 12 तारखेच्या नंतर ही संपूर्ण परिस्थिती बदलणार आहे. आता 10 तारखेचं सांगायचं झालं तर नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण विभागाकडे हवामान अंदाजाचं आणि आपलं लक्ष आहे. आपण लाईव्ह फीडमध्ये सांगितल्याप्रमाणे आज 9 तारखेला या ठिकाणी काही ठिकाणी तुरळक पाऊस, 10 तारखेला तुरळक पाऊस, 11ला तुरळक पाऊस आणि 12ला विखुरलेला पाऊस अशा प्रकारची परिस्थिती राहील. पण 12 तारखेच्या मध्यरात्रीपासून तुम्हाला जवळजवळ संपूर्ण मराठवाड्यामध्ये मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटणार आहे. म्हणजेच जिल्ह्यातील प्रत्येक गावात किंवा प्रत्येक तालुक्यात पाऊस पडेल असं नाही. हे 2-3 दिवस तुमच्यासाठी थोडे पावसाची वाट पाहणारे राहणार आहेत. मराठवाड्यात सध्या पावसाचे वितरण असमान असल्यामुळे काही ठिकाणी चांगल्या सरी पडू शकतात, तर काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या भागात कमी पाऊस पडू शकतो. आता लक्ष द्या, 11 तारखेला, 12 तारखेला अशीच परिस्थिती राहणार आहे. पण 12 तारखेच्या नंतर ही परिस्थिती संपूर्ण बदललेली असणार आहे. 12 तारखेच्या नंतर बंगालच्या उपसागरात एक नवीन सायक्लोन बनून आपल्या इकडे परत पाऊस परतण्याची शक्यता आहे. संपूर्ण मराठवाड्यामध्येही हा पाऊस 12 तारखेच्या नंतर जोर धरणार आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय. विदर्भामध्ये मात्र असं नाही. विदर्भामध्ये 10 तारखेपासूनच हा पाऊस, 9 तारखेच्या मध्यरात्रीपासून हा पाऊस जोर धरायला सुरू राहणार आहे आणि या पावसाचा जोर असाच या साईडला कायम राहणार आहे. मध्ये-मध्ये तुम्हाला अंतराळही भेटू शकतो. आता संपूर्ण अंदाजाचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष समजून घ्यायचं झालं तर पुढील 3 दिवसात महाराष्ट्रामध्ये पाऊस पूर्णपणे गायब होणार नाही, पण सर्वदूर किंवा समान पाऊस पडण्याची शक्यता देखील नाही. विदर्भात पाऊस राहील, पण मराठवाड्यामध्ये तुरळक आणि विखुरलेला पाऊस राहणार आहे. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, हवामान अंदाज कुठेही अचूक असत नाही. त्यामुळे अंदाजाला समजून घ्यायचं असेल तर मी रोज लाईव्ह मध्ये येत असतो. त्या लाईव्ह मध्ये तुम्हाला तुमच्या स्थानिक जिल्हा आणि तालुका वाईज सगळं सांगत असतो. तेव्हा तिथं तुम्ही तुमच्या डे बाय डे प्रत्येक दिवसाचं हवामान समजून घेऊ शकता. आणि शेवटी तुमच्या गावात मागील 2-3 दिवसात पाऊस झाला आहे का आणि तुमच्या भागात सध्या पिकाची परिस्थिती काय आहे, तुम्ही तुमच्या गावचे, जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि अशा सोप्या भाषेत शेती आणि योजना, हवामानाची माहिती मिळवण्यासाठी शेतकरी योजना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय जवान, जय